फिरत्या चालका वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा आकाशी जप गे पाखरा आकाशी जप गे पाखरा जोडी सोन्याचा पिंजरा सोनू सोन्याचा पिंजरा पाऊली चालती बसलेला माय मावल्या टाळाला समज बसलेला माय मावल्या पाऊली चालती राहिलेल्या दोन चार येत असल म्हणायला तर देवाच्या दारात लाजू नका आणि तेवढंही येत नसल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा कळलं तिलाच कळलं पाऊली चालती हरी बोल पाऊली चालती हरी बोल दुखी संसाराची पाठीमागच्या बघा थोडंफार इकडे तिकडे आहे की नाही हरी बोल पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कन्हवा जवितो बासरी कान्हाबाज मी बासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ सार आग गोकुळ माझ गाव गावात माझ आग गोकुळ माझ गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो वय देव टोचतो असा टाचा टाचा देव म्हणतो तू नग तू नग तू नग आज टाळी भक्त पुंडलिकासाठी सगळे भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी पण म्हणते तुमच्यासाठी त्यांनी मलाही दाखवाना त्यांनी मलाही दाखवाना चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल टाळ 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 विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल 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 माया बाबा इमानदारीनं सांगा फक्त देवाच्या साक्षीने सांगा तुम्हाला ही मजा कचकच कांद्याला येणार आहे का अख्खा आयुष्य भंगार गेलेला का तुझ्यासाठी गेले वनात तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे नाही का कसं रे विचार वगैरे करायचं थोडं बरं आहे की नाही
आणि देवाचं नाव आहे. संसारात घ्या, परमार्थात घ्या, फक्त शुद्ध अंतकरणाने घ्या. राम म्हणा, कृष्ण म्हणा, शिव म्हणा, अंबाबाई म्हणा, तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा. लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला आंबेचा, विठबाई माऊलीचा, लाहो लागला आंबेचा, विठबाई माऊलीचा, लाहो लागला 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 आंबेचा, लाहो लागला लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला लागला आंबेचा. अधिकारी कोणाचंही नाव घ्या, काही हरकत नाही. नाही तयावी न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही? घरी गेला बघा, इच्छारून बघा, सुतक नग पाहुण्या रावल्याला इच्छारून बघा. मधाचं काम आहे ते गोडवा देतच, विषाचं काम आहे ते मारतच. भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं, ते देतच. ते तुम्ही कसंही घ्या. पुण्याची गणना तुम्ही भजा. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागर. काही नाही, हरिमुखे म्हणा, सगळ्याचा अर्थ एवढाच होता. चहुवेदी जाणं, साई शस्त्री कारण, अटराही पुराण हरिसी गाते. मग देवा, सगळे गेले तरी चालतील, तू फक्त माझ्या पाठीशी राहा. ही चुकीची जी पाठीमाग व्यसन लागलेत हे मात्र जाऊ. आणि व्यसन कशाचंही असू द्या, ते फक्त तुमच्या मनाने सोडलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. आणि व्यसन फक्त संगतीमुळे होतं. आणि संगत चुकीची झाली की देवाची सुद्धा ऐकू देत. कर्ण दुर्योधनाच्या संगतीला अर्जुनापेक्षा सामर्थ्यवंत, ताकदवर आणि ज्ञानी कर्ण आहे. नीट ऐका माझी वाक्य, मी विचार करून बोलते. अर्जुनापेक्षा ज्ञानी असणारा कर्ण आहे. संगत चुकीची आहे. भगवंताने स्वतःच्या रथात बसवलं कर्णाला, गंगेच्या किनारी नेऊन सांगितलं, कर्णा असा तसा नाही, सूर्याचा पुत्र आहेस तू. माझं वाक्य कळतंय का बघ. सूर्याच्या मुलाने आंधळ्याच्या मुलाशी मैत्री करावी का? तोही माझाच, पण अधर्माच्या सोबतीने आहे म्हणून मी त्याला माझा मानत नाही. अरे तू धर्माने जगणारा, अधर्माची संगत तुला शोभत नाही. सगळं कळतं विठ्ठला देवा, पण कसं सांगू तुम्हाला, किती दिलदार मनाचा दुर्योधन मित्र माझा. मला पालखीत बसवतो आणि स्वतः चालत चालतो. अहो मला कौतुकाने वागवतो आणि स्वतः अपमान घेतो. देवानं सांगितलं, आंधळ्यासोबत राहून तूही आंधळा झाला. तुला पालखीत बसवलं जातं कारण तू जगाला दिसू नये. कारण तू जर दिसला तर त्याचं अस्तित्व शून्य होईल. त्याच्या समोर तू इतका मोठा आहेस की त्याच्याकडे कोणी पाहणार नाही. त्याचं अस्तित्व जगाला उमटून दिसावं आणि तुझं अस्तित्व लपावं म्हणून तुला पालखीत बसवलं जातं आणि स्वतः चालत चालतो. एवढ्या कपटी मनाचा तुझा मित्र आहे. एवढं सांगूनही दुर्योधनानं देवाचं ऐकलं. आता माझ्या शब्दाची गहनता लक्षात घ्या. देवाचंही ऐकू देत नाही, त्याला संगत म्हणायची. वेश्येची मुलगी कान्होपात्रा, पंढरीच्या गाभाऱ्यात तिची समाधी आहे, त्याला ज्ञानोबांची संगत म्हणायची. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, बेटी झाली ज्ञान देवांची म्हणून. ज्ञानोबांची संगत पंढरीच्या गाभाऱ्यात समाधी देते. दुर्योधनाची संगत देवाचं ऐकू देत. काय वाटतं तुम्हाला? दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास तुम्ही तुमच्या पैशाने घेतला? लय सज्जन होऊन बसू नका. तोंडाकडे बघू नका कोण खातं कोण पित. तोंडाकडे बघून इतकं फिरले मी आयुष्य, है की नाही? सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं मावळ्यांना, म्हणून स्वराज्य घडलं. मांसाहार तर सोडाच, मांसाहार तर सोडाच, पण फक्त शुद्ध शाकाहारावर पोलादालाही वाकवता यावी एवढी ताकद प्रत्येक मावळ्याच्या मनगटात होती. शुद्ध शाकाहार. 70 वर्षाचे शिलार मामा. किती? 70. शेवटची लढाई 76व्या वर्षी. 76 इयर ओल्ड. 76 वर्षाचे शिलार मामा दोन्ही हाताने दामपट्टा चालवायचे आणि दोन्ही हाताने तलवार दामपट्टा चालवून शत्रूचा फडशा पाडायची एवढी ताकद 76 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसात होती. त्याला छत्रपती शिवरायांचं मावळे पण म्हणायचं. काय माणसं होती. आणि सगळी सह्याद्रीच्या कडे कोपऱ्यात. ती भाग्यवान माणसं तुम्ही. सह्याद्रीच्या कुशीत राहणारी धन्य माणसं तुम्ही.
काय करतं, काय विचार तर करत जा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आहे. रक्त सांडलंय मावळ्यांचं इथं म्हणून हिंदवी स्वराज्य बघायला भेटतं आपल्याला. नाही तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. काय मंदिर बांधता तुम्ही, 16 वर्धापन करता होय. पहिल्याच वर्ष विचारावं लागलं असतं, जहापणा थोडा कीर्तन करना चाहते, मर्जी हो तो कर ले. विचार करत जा कधी या गोष्टीचा, काय करतो आपण त्याचा. आणि व्यसन वगैरे काही औषध गोळ्या आणि इंजेक्शन सुटत नाही बरं, डोक्यातलं काढून टाका. अशी इंजेक्शन जर दारू सुटली असती ना, आई शपथ सांगते, ह्या माय मावल्यानी मंगळसूत्र घाण टाकलं असतं, पण इंजेक्शनच आणलं असतं, रातच दिलं असतं. घे कडू घे मी येतो घे मरुदी म्हणली असती. मंगळसूत्र काय टाकायचं वे त्याला, विकलं असतं मंगळसूत्र, पण इंजेक्शनच आणलं असतं. खरं की नाही ग मा. आणि ऐकलंय माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, निस्ती नाटक आहे ती, सगळं कळतंय. कसं कळत नाही, मार मार मारतं बायकोला राती आणि सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही, हात वळवून घ्यायचा बरा कळतो. आता काय करायचं, माय पिला ना, टोपलावर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याच्या, त्याला म्हणायचं काळ मनुकय ताकद वाढते गोड लागत का. कळत नाही त्याला, खाईल ना मग खातो का. किती बाटल्या टाकलेल्या असतात तेवढ्या धुंदीत म्हणून येडाय का लेंड्यात ना. कळतं त्याला, नाटकं करता येते, झालं सगळं कळतं त्याला. विनंती लेख म्हणून सांगतात, फिरले म्हणून माहित आहे. तुमच्या एका व्यसनामुळे तुमच्या मुलीला 4 मैत्रिणीमध्ये वरमान करता येत नाही. तुमच्या मुलाला 4 मित्रामध्ये उभा टाकून बोलता येत नाही, कारण तुमच्या मित्राला त्यांचेच मित्र डेवड्याचा बाप म्हणून ओळखतात. आयुष्यात नाही पैसा कमवता आला तरी चालेल, पण तुमच्या लेकरांना तुमच्यामुळं मान खाली घालावे लागेल एवढं तरी आयुष्यात वाईट वागू नका, एवढं तरी सुदैव आयुष्यात. आणि विचार करा, जर ही पिढी आत्ता आहे तर पुढची पिढी काय असेल. बहीण आहे म्हणून सांगते, चरणावर मस्तक ठेवून सांगते, तुमच्या व्यसनाचा त्रास तुमच्या कुटुंबाला होतो याचं भान ठेवा. आणि फक्त छोटं मोठं नाही, प्रत्येक लहानातल्या लहान व्यसनापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यसनापर्यंत. 2-3 गोष्टी ऐका माझ्या. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असला करून मिळतं तरी काय. अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी मुलगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असाल या कलियुगातले शिवराय. विश्वासानं सांगते ही बहीण, फक्त विश्वास ठेवा माझ्या, तुम्ही शिवराय आहात, काही फरक नाहीये. तुम्ही फक्त स्वतःला विसरलायत. ताकद आपल्यातही तेवढीच आहे, फक्त आपल्यालाच आपली किंमत कळली. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी लाईनीनं सगळे मारू आपण. वाईट छळविकार, ज्याच्यामुळे त्रास झाला तो सगळ्यात मोठा अहंकार, तो म्हणजे दादला. कोण राहिला मारायचा, दादला. तुम्ही विषयाकडे आलात का. सासरा मारला, सासू मारली, जाऊ बोडकी केली, नंदेच्या कार्टेला खरूज आणली, आता कोण राहिला. ज्याच्यामुळं वाटुळ झालं, सगळ्यात मोठा दादला. कोण, नवरा. नवरा आहे तो अहंकार आहे. अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा. सेल्फ रिस्पेक्ट कधी गमवायचा नाही, पण ऍटिट्यूड कधी येऊ द्यायचा नाही. स्वाभिमान पाहिजेच, स्वाभिमानच जगायचं, ते अपमान वगैरे सहन नाही करायचं. ज्या देहून तुकोबांची गाथा बुडवली, ज्या देहून तुकोबांना काव्य रचना करू दिली नाही, आज त्याच देहूत तुकोबांच्या त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हा संतांनी अपमानाचा घेतलेला सन्मानानं बदलाय. अशी बदली घ्या, अपमानाचा बदला सन्मानानंच घ्यायचा. ज्या आळंदीनं माऊलींना जातीतनं बाहेर काढलं ना, आज तीच आळंदी म्हणते, अरे ती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदिला माझा. अपमान सहन करायचं नाही, अपमानाचा बदला सन्मानानं घ्यायचा. आयुष्यभर लक्षात ठेवा. अहंकार नको देवा, अहंकाराचा वारा न लागू नकोच देवा. महापुरे झाडे जाती, मी तुझ्यापेक्षा मोठा नाही हे मला मान्य असावं, पण तुझ्यापेक्षा कोणी मोठं नाही हेही मला मान्य असावं. वाक्य कळतंय. मी तुझ्यापेक्षा मोठा नाही हे मला मान्य असावं, पण तुझ्यापेक्षा